ठीक आहे, आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. माझा आवाज येतोय सर्वांना? हां, तर आपण 8व्या अध्यायाचा अभ्यास सुरू केला आहे. या 8व्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग. 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये संबंध असा आहे की 7व्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकांमध्ये मोक्षकामी व्यक्तीला काय काय माहिती असायला पाहिजे यासाठी भगवंतांनी काही नवीन शब्द वापरले. मग अर्जुनला ते शब्द समजले नाही, म्हणून त्याने 8व्या अध्यायाच्या पहिल्या 2 श्लोकांमध्ये त्या शब्दांबद्दल विचारलं की याचा अर्थ काय आहे. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म, आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ, आदियज्ञाला स्वतःमध्ये कसं ओळखावं आणि मृत्यूच्या समयी तुम्हाला कसं जाणावं, असे अर्जुनने पहिल्या 2 श्लोकामध्ये प्रश्न केले. मग भगवंतांनी श्लोक नंबर 3 आणि 4 मध्ये 7 प्रश्नांची उत्तरं दिली आणि 5व्या प्रश्नापासून मृत्यूच्या समयी त्यांना कसं जाणावं किंवा त्यांची कशी आठवण होते याच्याबद्दलचं पुढचा पूर्ण अध्याय त्यावरच आधारित आहे. तर तुम्हाला हे शब्दांचे अर्थ समजलेत ना? ब्रह्म म्हणजे काय वगैरे? हां, तर कोण सांगेल ब्रह्म म्हणजे काय? हां, सांग कृपा. हां, मग ती गोष्ट काय आहे? हां, तर आपण तेव्हा चर्चा केली होती ना की इथे ब्रह्माचा अर्थ जरी वेगळा होत असला तरी आचार्यांनी इथे ब्रह्माचा अर्थ जीवात्मा असा दिला आहे. दुसरीकडचे काय अर्थ आहे त्याच्याकडे सध्या आपण लक्ष ठेवणार नाही, पण इथे इथला अर्थ ब्रह्म म्हणजे जीव, अध्यात्म म्हणजे हां सांग कृपा. हां, नित्य स्वभाव जो की आपल्या अनेक जन्माच्या आठवणीपासून तयार होतो. तुम्हाला मी त्यावेळी सर्वांना बोललो होतो ना की तुम्ही हे शब्द आणि याचे अर्थ लिहून घ्या म्हणून. समोर नेहमी नेहमी येणार नाही हे शब्द, पण माहिती असली पाहिजे ना, नाहीतर मग 8व्या अध्यायाची सुरुवात खूप कठीण आहे असं वाटायला लागेल. फक्त शब्दाचे अर्थ लक्षात ठेवा. नंतर कर्म म्हणजे ज्या क्रियामुळे नवीन शरीर घ्यावं लागते त्या कार्यांना कर्म म्हणतात, मग ते पाप असो किंवा पुण्य असो. अधिभूत म्हणजे ज्यामध्ये बदल होतो, तर बदल होणारी गोष्ट आहे प्रकृती. तर शरीर पण त्यामध्येच येतं, कारण शरीर पण बदलणारच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण वेळेनुसार बदल होत असतात. मग आदिदैव म्हणजे विराट रूप, ज्या विराट रूपामध्ये इतर सर्व काही अंतर्भूत आहे असं विराट रूप. नंतर आदियज्ञ. आदियज्ञ म्हणजे परमात्मा जो की यज्ञाचा अधिष्ठाता आहे, पण भगवंत सांगतात की मीच तो आदियज्ञ आहे, म्हणजे परमात्मा माझ्यापासून भिन्न नाही आहे, मी कृष्णच आदियज्ञ आहे आणि तो प्रत्येकाच्या शरीरामध्ये हृदयामध्ये असतो, त्याच्यापासून वेगळे कार्य करण्याची प्रेरणा मिळते. आणि मग तुम्हाला कसं जाणावं, तर याचं उत्तर भगवंत पूर्ण अध्यायामध्ये देतील. तर त्याचा एक श्लोक आपण बघितला, 5वा, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, की मृत्यूच्या समयी ज्याला ज्ञानरूपी आठवणीने, ज्ञानरूपाने माझी आठवण येते, म्हणजे जो वस्तुशः मला जाणतो, अशा व्यक्तीने शरीर सोडल्यावर त्याला माझी प्राप्ती होते, याच्यामध्ये काही संशय नाही, असं भगवंत श्लोक नंबर 5 मध्ये सांगतात. मग आपण तिथे चर्चा केली ती, समजा एखाद्या वेळेस एखाद्या भक्ताचा मृत्यू थोडासा अनैसर्गिक पद्धतीने झाला आणि त्याला भगवंतांचं स्मरण नाही आलं, तर मग त्याची गती काय होणार. त्यासाठी आपण वराहदेवांचा वराहपुराणातील एक श्लोक बघितला, याच्यावरती विस्तारित चर्चा आपण केली. आतापर्यंत चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे?
ठीक आहे, तुम्हाला काही प्रश्न नाही आहे तर आपण समोर जाऊया. हा श्लोक गाऊया. यम यम वापी स्मरन् भावम त्यजति अन्ते कलेवरम् तं तं एवेति कौन्तेय सदा तद्भावभावित. तर मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की शरीर सोडताना माझी आठवण केली. आठवण म्हणजे इथे भगवंतांचं भगवंतांचं वस्तुशः ज्ञान किंवा त्यांचं स्मरण किंवा मन त्यांच्यामध्ये एकाग्र किंवा सर्व भौतिक गोष्टीतून मनाला बाहेर काढून भगवंतांच्या ठिकाणी केंद्रित करणं. अशा पद्धतीने जर व्यक्तीने शेवट झाला तर मग त्याला भगवत प्राप्ती होते. परंतु प्रत्येकाच्या जीवनात असं होईल असं नाही. प्रत्येकाच्या जीवनात हे खूप दुर्मिळ आहे असं होणं. आणि समजा मग ज्यांच्या सोबत असं नाही झालं, त्यांना भगवंतांचं स्मरण नाही आलं, तर मग त्यांना काय होणार, असा एक प्रश्न निर्माण होईल ना. की तुम्ही म्हणताय माझं ज्याला स्मरण होतं त्याला माझी प्राप्ती होती, पण समजा कुणाला तुमचं स्मरण नाही झालं, मग त्याचं काय. तर या श्लोकामध्ये एक सामान्य नियम भगवंत सांगतात की माझं स्मरण नाही झालं आणि मग त्या व्यक्तीला कशाचं नाही कशाचं तरी स्मरण होणारच. मृत्यूच्या वेळी व्यक्तीला कुठल्या तरी गोष्टीचं स्मरण होणार जिथे त्याचं मन आसक्त आहे आणि त्या स्मरणानुसार मग त्याला पुढील गती प्राप्त होणार. हा एक सामान्य नियम आहे की जर समजा भगवंतांचं स्मरण नाही झालं तर राधा गोविंद महाराज याला स्पष्ट करताना सांगतात. हा श्लोक संस्कृत सोपी आहे. यम यम वापी स्मरण भावम. यम यम म्हणजे ज्या ज्या स्मरणामध्ये, ज्या ज्या स्थितीमध्ये, ज्या ज्या अंतकरणाच्या परिस्थितीमध्ये व्यक्ती त्यजती म्हणजे सोडून देणे, अंत्य म्हणजे शेवटी, कलेवरम म्हणजे शरीर. शरीर सोडताना व्यक्तीचा जो जो मनाचा मनोभाव असेल, तम तम एवेती कौन्ते, त्याला त्या भावाची, त्या स्थितीची, त्या परिस्थितीची प्राप्ती होईल, असा एक नियम आहे. तर हे समजावून सांगताना राधा गोविंद महाराज एक उदाहरण देतात की फोटो काढताना शेवटच्या क्षणी आपण ज्या पोजमध्ये उभे असू त्याच पद्धतीचा फोटो काढला जातो. समजा बऱ्याचदा लोक फोटो काढताना अचानक डोळे बंद करतात किंवा इकडे तिकडे बघतात, तर जी परिस्थिती आहे तसाच फोटो छापला जातो, मग तिथे काही बदल करता येत नाही. तसंच मृत्यूच्या वेळेस जी अंतकरणाची स्थिती आहे, ज्या इच्छा आहेत, ज्या अपुऱ्या इच्छा आहेत, जी गोष्ट प्राप्त करण्याची आकांक्षा आहे, कुठल्या तरी व्यक्तीबद्दल खूप आसक्ती आहे, कुठल्या तरी पदार्थाची खूप इच्छा आहे, हे जे काही अंतकरणाचे जो चित्र असेल ते चित्र मृत्यूच्या क्षणी दुसऱ्या शरीरामध्ये छापलं जातं. जसं की आपण फोटो काढताना बघा पूर्वी लाईट निघायचा, तर मृत्यू पण लाईटसारखीच आहे, एका क्षणामध्ये होते. असं खूप वेळ लागत नाही शरीराला आत्मा सोडून, एका क्षणामध्येच आत्मा शरीराला सोडतो. तो लाईट पडल्यासारखा आहे आणि त्यावेळेस त्या आत्म्याची जी स्थिती असेल तसं त्याचं चित्र निर्माण होणार, म्हणजे तसं त्याला नवीन शरीर मिळणार. तर हे एक समजण्यासाठी उदाहरण आहे की जी आपल्या अंतकरणाची स्थिती असेल तसंच नवीन चित्र म्हणजे नवीन शरीर निर्माण होणार. मग जे प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की श्लोक नंबर 6चा आहे, पान नंबर 304. प्रभुपाद म्हणतात, जो मनुष्य मृत्यूसमयी श्रीकृष्णांचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होते. परंतु कृष्णाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचे स्मरण केल्यावरही त्याच दिव्य स्वभावाची प्राप्ती होते, ही गोष्ट सत्य नाही. कारण की काही लोक म्हणतात ना, काहीही करा शेवटी आपल्याला एकाच ठिकाणी जायचं आहे, किंवा येतो मत तत्वपद, कुणाचीही उपासना करा आपल्याला शेवटी एकाच ठिकाणी जायचं, सगळे मार्ग एकाच ठिकाणी जातात. तर त्याला इथे मान्यता नाही आहे. भगवंत म्हणतात की यम यम वापी स्मरण भावम तमतम म्हणतात. यम यम आणि तमतम. यम यम म्हणजे ज्या ज्या गोष्टीचं स्मरण आहे त्या त्या गोष्टीची प्राप्ती. असं म्हणत नाहीत की यम यम वापी स्मरण भावम मामेव
प्राप्यते, की कशाचंही स्मरण करा मीच मिळेल असं नाही. ज्याचं स्मरण कराल त्याची प्राप्ती कराल, हा एक सरळ सरळ नियम आहे. त्याच्यामुळे जर कोणी म्हणत असेल की काही जरी केलं तर आपण शेवटी त्याचीच प्राप्ती करू, तर हे तर चुकीचं आहे. असं या श्लोकामध्ये प्रभुपाद सांगतात की काहीही केलं आणि आपण शेवटी आपल्याला एकच मिळणार असं नाही होणार. समजा एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर एखाद्या विशिष्ट देवतेची उपासना केली आणि शेवटी त्याला मृत्यूच्या वेळेस विठ्ठलाची प्राप्ती होईल, असं कसं काय होणार? कारण तो त्याच्या साधनेवरती अन्याय आहे ना. त्याला इच्छा आहे ज्या देवतेची, त्याला त्याचीच प्राप्ती व्हायला पाहिजे. तर असं कसं काय प्रकृती करेल? तर त्यामुळे आपण ज्या इच्छा आकांक्षा निर्माण करू, ज्या आसक्ती निर्माण करू, ज्याची उपासना करू, त्याचीच प्राप्ती होईल. हे 9व्या अध्यायामध्ये परत येईल. 9व्या अध्यायामध्ये तो काय श्लोक आहे? यंती देवव्रता देवान, पितॄन यांती पितृव्रता, भूतानी यांती भूतेजा, यांती मद्याजिनोपी माम. जो ज्याची उपासना करेल तो त्याची प्राप्ती करेल. मग आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की समजा आपण ज्या देवतेची उपासना केली, आपण त्या देवतेची प्राप्ती करू, त्याच्यामध्ये समस्या काय आहे? आपल्याला त्या देवतेची प्राप्ती तर होते ना, मग प्रॉब्लेम काय? हे संगीता माताजी. का पण का नाही, काय प्रॉब्लेम आहे देवांकडे गेले तर? हां, मग सेवकांची प्राप्ती केली तर काय समस्या आहे? हां. ते महत्त्वाचं आहे की ती शाश्वत स्थिती नाही आहे. अंतवंतु फलम तेषां तद्भवती अल्पमेधसां, देवान देवयेजो यांती मदभक्ता यांती मापपी. त्याच्यामुळे कुणी जर असं म्हटलं की मग काय समस्या आहे, का कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल तुम्ही सांगता? इतरांची आम्ही इंद्रदेव, अग्निदेव, चंद्रदेव यांची पण उपासना करू शकतो. तर त्याच्यामध्ये समस्या ही आहे की या लोकांची स्थिती शाश्वत नाही आहे आणि आपल्याला शाश्वत स्थितीची प्राप्ती करायची. म्हणून शाश्वत स्थितीच्या प्राप्तीसाठी भगवत उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यासाठी प्रभुपाद तात्पर्यामध्ये एक उदाहरण देतात. हे श्रीमद भागवतामध्ये खूप प्रसिद्ध उदाहरण आहे. 5व्या स्कंदामध्ये हा प्रसंग येतो. ऋषभदेवांची 100 मुलं होते. त्यांच्यापैकी सर्वात मोठा मुलगा होता भरत महाराज. तर आणि भरत महाराज हे खूप मोठे महान भक्त होते. तर त्यांनी सर्व राज्याचा, संपत्तीचा, ऐश्वर्याचा सगळ्याचा त्याग करून भगवंतांच्या भक्तीसाठी त्यांनी अरण्यामध्ये निवास केला आणि तिथे खूप एकाग्र चित्ताने भक्ती करत होते. तर भक्तीच्या वेगवेगळ्या पायऱ्यातून प्रवास करत करत, जसं आपण म्हणतो ना, श्रद्धा, साधुसंग, भजनक्रिया, अनर्थी निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. तर भाव या स्तरापर्यंत भरत महाराजांची प्रगती झाली होती. परंतु एका दिवशी भरत महाराज साधना करत असताना बघतात की ही स्टोरी तुम्हाला माहिती की माहीत नाही? मग सांगायची गरज नाही आहे ना. हां, तर त्या परिस्थितीमध्ये भरत महाराज काय त्या हरणाच्या पिल्लामुळे आकर्षित झाले आणि हळूहळू त्यांचं साधनेकडे दुर्लक्ष झालं आणि जास्त लक्ष हरणाकडे झालं. तर ते हरिणाला एवढे आसक्त झाले की समजा आपण उदाहरणासाठी समजा आपल्या घरी आपण कुत्र्याचं पिल्लू पाळलं आणि आपण जपा करताना 1-2 मणी ओढत लगेच कुत्र्याकडे बघतोय, किंवा भगवंतांना अभिषेक करताना कुत्र्याला जेवण देतोय, किंवा पुस्तक वाचन करताना कुत्र्याची आंघोळ करतोय. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कुत्रा कुत्रा म्हटल्यावरती मग काय होतं की फक्त कुत्र्याचं उदाहरण देतो, भरत महाराजांच्या केसमध्ये हरिण होतं. मग काय होतं की मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आणि व्यक्तीचं लक्ष दुसरीकडेच जातं. तसंच भरत महाराजांसोबत झालं की भक्तीमधलं त्यांचं लक्ष कमी झालं आणि त्या हरणाच्या पिल्लाकडे त्यांचं जास्त लक्ष गेलं. खूप जास्त आसक्त झाले भरत महाराज आणि काही दिवसांनी ते हरिण हरवलं. मग त्या हरणाच्या विरहामध्ये वेड्यासारखे झाले आणि हरिणाची आठवण करत करत भरत महाराजांना मृत्यू आला आणि मृत्यूमुळे भरत महाराजांना मग दुसऱ्या जन्मात हरिण व्हावं लागलं.
तर हा श्लोक स्पष्ट करण्यासाठी ज्या श्लोकाची आपण चर्चा करतो हे भरत महाराजांचं उदाहरण दिलं जातं की भागवतामध्ये पण असा एक प्रसंग आहे की तुम्ही ज्याला आसक्त व्हाल, ज्याचं स्मरण कराल, ज्याच्यावरती मन लावाल, त्याच व्यक्तीची तुम्हाला आठवण येणार आणि त्या व्यक्तीची त्या स्थितीची प्राप्ती होईल. मग असं नाही की आपण अंबानीची आठवण केली म्हणजे आपण पुढच्या जन्मात अंबानीच्या घरी जन्मू, असं नाही. कदाचित अंबानीच्या घरी जुळं होऊन जाईल ती व्यक्ती. तर ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यानुसार आपल्याला पुढील जन्म घ्यावा लागतो. म्हणून आपल्याला पण आपल्या स्वतःच्या जीवनात बघितलं पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये ते हिरण काय आहे. जसं भरत महाराजांसाठी ते हिरणाचं पिल्लू एक आसक्तीचं केंद्र झालं होतं. म्हणजे त्यांच्या एवढा त्याग तर आपला नाही आहे. त्यांचा विचार करा तुम्ही की पूर्ण पृथ्वीचे राजे होते, घरी सुख समृद्धी ऐश्वर्य पत्नी मुलं सर्व काही चांगलं चालू होतं. एवढ्या सर्वाचा त्याग करणं खूप कठीण आहे. आपल्याला छोटीशी गोष्ट पण सुटत नाही, मोबाईल सुटत नाही किंवा घर पण सोडावंसं वाटत नाही. एवढं सर्व सोडून जाणं हे भरत महाराजांनी केलं हे आपल्यासाठी तर अशक्यप्राय आहे. परंतु एवढं करून छोट्याशा गोष्टीत भरत महाराज अडकले. तर भरत महाराजाच्या उदाहरणावरून आपण थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये ते हिरण काय आहे. माझं कुटुंब आहे की माझा जॉब आहे की माझा मोबाईल आहे की माझ्या भौतिक इच्छा आहेत. कारण की त्या मग इच्छेसाठी आपल्याला परत यावं लागेल आणि परत येणं हे काही एवढं चांगली गोष्ट नाही. मी एका भक्ताबद्दल इस्कॉनच्या ऐकत होतो की त्यांना मृत्यूच्या वेळेस विचारलं की तुमची काय इच्छा आहे, तर ते बोलले की मला गुलाबजामुन पाहिजे. तर असं होतं. कदाचित तुम्ही बघितलं असेल की बरेचसे लोक जे आयुष्यभर व्हेजिटेरियन आहेत मृत्यूच्या वेळेस म्हणतात की मला नॉनव्हेज खायचं आहे किंवा मृत्यूच्या वेळेस काहीतरी नको ती गोष्ट मागणार. तर हे असं होऊ शकतं. त्याच्यामुळे हा जो मार्ग आपण पत्करला हा खूप गंभीर आहे. म्हणजे भक्ती खूप सोपी आहे पण तेवढं गंभीर पण राहावं लागतं, तेवढं आत्मपरीक्षण पण करावं लागतं. म्हणजे मी बोलतोय पण मला पण हे सगळं करावं लागेल, माझ्या पण चुका होतात, पण याच्याकडे आपलं लक्ष द्यावं लागेल की माझं समजा मी एकटा आहे तर माझं मन कुठे जातं किंवा मला काही कोणी ऑफर केलं की तुला जे पाहिजे ते घे, तर मी कशाची निवड करतो, भगवंतांची निवड करतो का मोबाईलची निवड करतो. की म्हणजे आपल्या खुल्या वेळेमध्ये आपण टाईमपास करतो की भक्तीचं काही करतो. याच्यावरून समजतं आपल्याला की आपलं मन कुठे आहे. जर मन एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या पदार्थामध्ये, मोबाईल फोनमध्ये, खेळामध्ये किंवा इतर कुठे असेल आणि असं असताना शेवटी भगवंतांची आठवण व्हावी ही अपेक्षा करणं किती चुकीचं आहे. याच्यासाठी हे काय, हजारो धाग्यामध्ये एक भक्तीचा धागा आहे. एवढी गुंतागुंत सोडून सगळे धागे बाजूला करून एक तो धागा मिळवायचा आहे. याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. तरी पण भक्ती इतर मार्गापेक्षा सोपी आहे. इतर मार्गामध्ये तर ज्ञानयोग अष्टांगयोग आपल्याला करणं शक्यच नाही. परंतु भक्ती शक्य जरी असली तरी याच्याकडे पण आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की बाबा माझं मन आहे कुठे. कारण रिस्क खूप मोठी आहे ना. कारण मृत्यूच्या समयी कळलं की अरे मी आयुष्यभर तर दुसऱ्याच व्यक्तीवरती मन ठेवलं, आता तीच व्यक्ती मला आठवते, मग तर काही आपण परत तर मागे नाही येऊ शकत. तर त्यामुळे भरत महाराजांच्या उदाहरणावरून हा श्लोक स्पष्ट होतो की जी आशा आकांक्षा इच्छा आहे त्यानुसार नवीन शरीराची प्राप्ती होणार. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये काळजी घ्यायला पाहिजे की माझं मन कुठे जातं आहे. म्हणजे आता पुढे भगवंत सांगतील. याचा अर्थ असं नाही की आपण कुटुंबाचा त्याग करावा किंवा काळजी घेऊ नये, परंतु काहीच काम नसताना, काहीच अपेक्षा नसताना मग मी काय करतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी थोड्याशा गंभीरतेने घ्याव्या लागतील कारण रिस्क खूप मोठी आहे. पण आता हा विषय तर सोडून दिला तर कदाचित भरत महाराजांबद्दल गैरसमज निर्माण होईल, म्हणून तुम्हाला काही मी स्पष्टीकरण सांगतो की भरत महाराजांचं केवळ उदाहरण म्हणून भगवंतांनी वापर केला. जसं आपण बोललो की अर्जुन आणि परीक्षितचा पण भगवंतांनी उदाहरण म्हणून वापर केला. त्यांच्याकडून वैष्णव अपराध किंवा भ्रम होणे शक्य नाही आहे. तसेच भरत महाराज हे शुद्ध भक्त होते. भावस्तरांवरून कुणाचंही पतन होत नाही. भक्तीचा भावस्तर हा खूप उच्च स्तर आहे. तिथे भगवत प्रेमाची सुरुवात होते, तिथून कोणाचं पतन होत नाही. फक्त भरत महाराजांचं उदाहरण भगवंतांनी वापरले की धोका किती मोठा आहे, आपण किती काळजी घेतली पाहिजे.
म्हणून भरत महाराज पण आपल्यासारखेच होते, त्यांचं पण पतन झालं असा विचार नाही केला पाहिजे. ते केवळ त्यांचं उदाहरण वापरले. आणि याला आणखीन एक स्पष्टीकरण असं आहे, जर भरत महाराजांचं खरंच पतन झालं असतं तर हरिणाच्या जन्मामध्ये त्यांना पूर्ण भक्ती आठवली नसती ना. त्यांना पूर्ण भक्ती हरिणाच्या जन्मामध्ये आठवते. नंतर ते आपल्या कळपापासून दूर होतात किंवा साधू संतांच्या आश्रमांमध्ये राहतात, भगवत चिंतनावरतीच लक्ष केंद्रित करतात. याचा अर्थ आहे की त्यांना पुढचा जन्म मनुष्यापासून हरिण मिळून सुद्धा त्यांची भक्तीची प्रगती वाढत होती, कमी नव्हती होत. म्हणून भरत महाराजांचं उदाहरण केवळ आपल्याला शिकवण्यासाठी, त्यांचं पतन नव्हतं झालं हे लक्षात ठेवा. पण याच्यातून हे शिकायचं की धोका खूप मोठा आहे, खूप लक्ष द्यावं लागेल. आपल्या मनाचं आत्मपरीक्षण आपल्यालाच करावं लागेल. तर नंतर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात, मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव त्याच्या मृत्यूसमयीच्या चिंतनावर पडतो. म्हणून वर्तमान जन्मामुळे भावी जन्माची निश्चिती होत असते. हे तर आपण बऱ्याचदा चर्चा केली आहे की असं नाही की आपला मृत्यू होतो आणि अचानक यमराज ठरवतात की आता याला काय बनवायचं, याला किडा बनवायचं किंवा मुंगी बनवायचं, असं अचानक नाही ठरवलं जात. इथे आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जे कार्य करतो ते कार्य आपलं पुढचं शरीर निर्माण करत राहतं. जसं घर बनताना एक एक वीट लावून कसं घर तयार केलं जातं, तसं आपलं एक एक कार्य नवीन शरीरासाठी वीट म्हणून काम करतं. एक कार्य, एक इच्छा, एक अपेक्षा, हे सगळं नवीन शरीराला निर्माण करतात. म्हणून अचानकच नवीन शरीर तयार होत नाही, इथेच आपण शरीर तयार करत आहोत. एक जर भक्तिमय जीवन जगू तर आध्यात्मिक शरीर निर्माण करू, पण जर भौतिक इच्छांनी भरलेलं जीवन असेल तर मग आपण भौतिक शरीर निर्माण करू. जसे की श्रीमद भागवतममध्ये 10व्या स्कंदात एक उदाहरण दिलं जातं. मला वाटते वसुदेव महाराज कंसाला समजावून सांगतात की बाबा आपण शरीर कसं बदलतो, की तुम्ही कधी बघितलं असेल शेतीमध्ये पिकांवरती किडे पडतात आणि त्याला आपल्या काही भागामध्ये अळी वगैरे म्हणतात. ती अळी काय असते की एका पानावरून दुसऱ्या पानावर जाताना काय करते, तिला बरेच पानं असतात, कधी कधी 10, 15, 20 असे पानं असतात. तर काही पानाने पुढच्या पानांवरती स्पर्श करते, तिथे घट्ट पकडते, नंतर हळूहळू मागचे शरीर ढकलत ढकलत त्या पुढच्या पानावर घेऊन जाते. म्हणजे एकदमच उडून पुढच्या पानावर जात नाही, म्हणजे काही किडे जात असतील पण उदाहरणासाठी. तसंच आपण अचानक नवीन शरीरावर, नवीन पानावर नाही जात, तर इथेच असताना आपण नवीन शरीराला तयार करत आहोत. हे प्रभुपाद इथे सांगतात की बाबा इथल्याच इच्छा, आकांक्षा, कार्य हे नवीन शरीराला निर्माण करत आहेत. त्याच्यामुळे भक्तीमध्ये आनंद आहे, मजा आहे, विनोद आहे, प्रसाद आहे, भक्त आहे, संकीर्तन आहे, सगळं आहे, खूप चांगलं आहे. पण त्याच वेळेस थोडंसं गंभीर राहण्याची पण गरज आहे. कारण असंच वेळ निघून जाईल आणि मग आपण दुसरं शरीर निर्माण करू. तर त्याच्यामुळे थोडंसं इकडे आपल्याला लक्ष द्यायला, इकडे आपल्याला म्हणजे मला पण लक्ष द्यायला पाहिजे. मी पण त्या स्तरावरती नाही आहे. मग प्रभुपाद काय सांगतात, जर मनुष्याने आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले. आता सत्वगुणी जीवन का? कारण सत्वगुणामध्ये व्यक्ती थोडासा ज्ञानी होतो, चिंतनशील होतो, मन स्थिर होतं. आणि रजोगुणी आणि तमोगुणामध्ये तर काही विचारण्याचा प्रश्नच नाही, त्याला समजतच नाही ज्ञान काय अज्ञान काय. तमोगुण म्हणजे आपण दारू पिऊन पडलेल्या व्यक्तीला समजू शकतो, त्याला कळतच नाही चूक काय वाईट काय, म्हणजे त्यांचा प्रश्नच नाही. पण रजोगुणामध्ये पण समस्या काय, खूप इच्छा असतात रजोगुणी व्यक्तीला, हे मिळवायचं, हे घ्यायचं, ते करायचं, ही व्यक्ती आवडते, याची प्राप्ती करायची, हे रजोगुणाचं लक्षण आहे. पण सत्वगुणामध्ये काय, सत्वम संजायते ज्ञानम, असं 14व्या अध्यायात भगवंत सांगतात की सत्वगुणामध्ये ज्ञानाची वृद्धी होते. म्हणून आता हा विषय मी परत घेणार नाही, तर थोडंसं सत्वगुणी सवयी लावण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. की सत्वगुणाच्या वेळेत उठणे, सत्वगुणी पदार्थ घेणे, सत्वगुणी गोष्टी बघणे, कारण त्याच्यामुळे इच्छांवरती नियंत्रण करायला मदत होते. आणि मग या सत्वगुणाच्या मदतीमुळे संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले आणि सदैव कृष्ण चिंतन केले तर त्याला मृत्यूच्या क्षणी कृष्णाच्या दिव्यधामाची प्राप्ती होऊ शकेल. म्हणजे इथे एक दोन्ही बाजू प्रभुपादांनी तात्पर्यात सांगितल्यात की जर नाही तुम्ही भगवंतांचं चिंतन केलं तर भरत महाराजांसारखं होईल,
आणि भरत महाराजांसारखं होऊ द्यायचं, भरत महाराज केवळ उदाहरण म्हणून वापरलं आहे की जर आपल्याला असं नाही होऊ द्यायचं असेल तर भगवत चिंतन करावं लागेल. भगवत चिंतनासाठी इच्छांवरती नियंत्रण करावं लागेल. इच्छांवरती नियंत्रणासाठी सत्वगुणामध्ये यावं लागेल. कारण रजोगुण आणि तमोगुणमध्ये असंख्य इच्छा असतात, त्यांची पूर्तता करणं तर शक्य नाही आणि त्या इच्छा पूर्त करता करता आपण नवीन शरीर निर्माण करतो. म्हणून थोडंसं दररोज म्हणण्यापेक्षा अधूनमधून आत्मपरीक्षण पण केलं पाहिजे की बाबा मी कुठल्या दिशेला जात आहे. तर मग परत मग आपल्याला असं वाटेल की बाबा हे किती कठीण आहे, माझ्या तर एवढ्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, माझं काय होणार. म्हणून प्रभुपाद एक परत सांगतात की त्याच्यामुळे खूप सोपा मार्ग आहे ज्याच्यामुळे आपलं सगळ्या समस्या चांगल्या पद्धतीने सुटतील, ते म्हणजे महामंत्राचं श्रवण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा जप हा मनुष्याचे भावी जीवन यशस्वीपणे बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आता इतर मार्गाची चर्चा करायला नको, ते तर फारच कठीण आहे. म्हणून पण महामंत्र जपत असताना पण ना आपण बाकी गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. जसं की आपण महामंत्र जपतो आणि फोन बघतोय, किंवा महामंत्र जपतोय आणि आपल्या आहाराच्या सवयी बरोबर नाही आहेत, तर ते महामंत्रानं होईल पण वेळ लागेल ना. महामंत्राचं काम वाढेल. महामंत्र खूप काही आपल्याला मदत करते, पण त्यासोबत आपलं पण कर्तव्य आहे की आत्मपरीक्षण करून अधिकाधिक जीवन असं करावं लागेल की भगवत चिंतन वाढेल आणि नको त्या गोष्टीचं चिंतन होणार नाही. तर हे प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितले. तर आचार्य तात्पर्यामध्ये काय सांगतात की यासाठी एक गोष्ट आणखीन करावी लागेल. म्हणजे 13व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की ज्ञान म्हणजे काय. तर ज्ञानामध्ये वेगवेगळे ज्ञान म्हणजे पुस्तक वाचन किंवा PhD वगैरे असं भगवंत सांगत नाहीत. 13व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 8 ते 12 मध्ये ज्ञान म्हणजे काय हे सांगताना विविध गुणाचं वर्णन भगवंत करतात. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, रार्जवम हे ज्ञानाचे घटक आहेत. तर त्याच्यामध्येच भगवंत सांगतात की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम, की अधूनमधून व्यक्तीने जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि आजार याच्यावरती पण चिंतन केलं पाहिजे. म्हणजे आपण भक्तीमध्ये नक्कीच आपण पॉझिटिव्ह गोष्टीचं चिंतन करतो. भगवंतांच्या लीला श्रवण हे खूप महत्त्वाचं, हेच मदत करणार आहे. पण त्याचसोबत याचं पण कळलं पाहिजे की बाबा आजारपण किती दुःखी आहे, मी एवढ्या वर्षापासून आजारी आहे, परत मला जन्म घेऊन असं आजारी व्हायचं आहे का. किंवा म्हातारपणामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण बघून चिंतन केलं पाहिजे की किती कठीण जीवन आहे. इच्छा तर आहेत पण पूर्ण होत नाहीत, कोणी मान सन्मान देत नाही, भक्ती करता येत नाही, मला परत यामध्ये जायचं आहे का. तर या गोष्टीचं चिंतन केलं तर माणसाला थोडंसं एक प्रेरणा मिळू शकते की बाबा मी वेळ असाच वाया नाही घालवला पाहिजे, आणि मी जर असाच वेळ वाया घालवला तर धोका खूप मोठा आहे. म्हणून हे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम यावरती पण चिंतन केलं पाहिजे. सत्वगुणाची वाढ केली पाहिजे, सत्वगुणी सवयी लावल्या पाहिजे. आणि हरिनाम जप म्हणून तुम्हाला मी नेहमी म्हणजे मला पण सांगतो की हरिनाम जप बघा, आधी तर गौडीय संप्रदायामध्ये 64 माळा सांगायचे, प्रभुपादांनी 16 माळा सांगितले. पण गोल आपला 16 माळा नाही, गोल सतत नामचिंतनाचा आहे. पण कमीत कमी 16ने तरी सुरुवात करावी लागेल. आणि 16 माळा करताना पण एकदम शक्य नाही होणार, पण अधिकाधिक लक्षपूर्वक एक एक मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला तर तेवढाच जास्त आपली प्रगती होईल. आणि मी बऱ्याच भक्ताकडून ऐकले की जेवढा आपण जप लक्षपूर्वक करू तितका आपल्याला एक आनंदाची अनुभूती होते. प्रभुपाद म्हणायचे की व्यक्तीला भगवंतांच्या कृष्ण भावना भावित होण्यासाठी केवळ एक क्षण पाहिजे. समजा एखादा खराच व्यक्ती गंभीर विचाराचा असेल, तो जन्ममृत्यू जराव्याधीवर लक्ष केंद्रित करेल, हे जग कसं नश्वर आहे, देवी देवतांची स्थिती काय, लोकांना काय त्रास होतो आहे, समाजामध्ये काय चालू आहे, या सगळ्या गोष्टीचा जर एखाद्या व्यक्तीने गंभीरपणे विचार केला तर तो एका क्षणामध्ये शुद्ध भक्त होऊ शकतो. एवढी क्षमता आहे भक्तीमध्ये. पण आपण म्हणजे मीच असं आहोत की लगेच आपल्याला या गोष्टींचा परत विसर पडतो आणि दुसऱ्या गोष्टींच्या आकर्षणामध्ये हे आपण विसरून जातो. तुम्हीच विचार करा ना, समाजामध्ये काय होतं. आता कोलकाता, बदलापूर इथले हे प्रकरण बघून समाज कुठल्या दिशेने जातो. इथे परत जन्म घेऊन अशा ह्याच्यात राहणं किती कठीण आहे. याच्यामधून
म्हणजे या गोष्टींना चांगलं करण्यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजे. ॲक्च्युली सगळ्या गोष्टीला उत्तर भक्तीच आहे, परंतु त्यासोबत ती प्रेरणा पण भेटली पाहिजे की बाबा हे प्रभुपाद म्हणायचे, दिस वर्ल्ड इज नॉट फिट फॉर गुड सेन पर्सन. चांगल्या व्यक्तीला राहण्यासाठी हे जग नाहीच आहे. पण एवढं धोकादायक जग असून तरीसुद्धा आपल्या इच्छा आकांक्षा इथून बाहेर येत नाहीत. ते खूप मोठा धोका आहे. 3 श्लोकामध्ये आपण काय बघितलं की 5व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं, जर मृत्यूसमयी माझं स्मरण केलं तर माझी प्राप्ती होईल. पण 6व्या श्लोकात सांगतात, जर माझं नाही स्मरण केलं, इतर कुणाही नातेवाईकाची, प्राण्याची, देवी देवताची ज्याचं स्मरण कराल मग तुम्हाला त्याची प्राप्ती होईल. त्याच्या संदर्भात आपण चर्चा केली की मग भगवंतांचं स्मरण वाढवण्यासाठी सत्वगुण कसा आवश्यक आहे, आणि या जगाचं पण चिंतन केलं पाहिजे, स्वतःच्या आयुष्याचं पण चिंतन केलं पाहिजे, मी कुठल्या दिशेनं प्रगती करतो आहे. भरत महाराजांचं उदाहरण आहे. तर या सगळ्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळू शकते. ही प्रेरणा आपण कसं आहे की लगेच राधा गोविंद महाराज म्हणजे त्यांना एक व्यक्ती बोलला की महाराज सत्संग ऐकताना खूप छान वाटतं, बरंच काही समजतं, परंतु इथून निघून गेले की सगळ्या गोष्टी विसरून जातात. तर महाराज बोलले, हे होणारच आहे, याच्यामध्ये काही मोठं आश्चर्य नाही आहे, कारण आपण शुद्ध भक्त नाही हो. त्याच्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, कोण सांगेल की सत्संगामध्ये ऐकले की आता तुम्हाला हे ऐकून असं वाटतंय का की आपण अधिक गंभीर झालं पाहिजे किंवा भक्तीकडे लक्ष दिलं पाहिजे, असं वाटतंय का नाही वाटतंय? वाटतंय ना? हो, मग ठीक आहे. पण ही गंभीरता हा क्लास संपल्यावर परत 2-3 दिवसांनी अशीच राहते का? नाही राहत. मग काय करायला पाहिजे याच्यासाठी? दररोज वाचन श्रवण, दररोज आठवण करून दिल्यावरच आपल्याला समजेल. नाहीतर आपण बाय डिफॉल्ट आपण टाईमपासच आहोत. बाय डिफॉल्ट आपल्याला इंद्रियतृप्ती आवडते, नको त्या गोष्टीच करायला आवडतात. खूप ओढून ताणून इकडं मनाला आणावं लागतं. तर महाराज पण त्या व्यक्तीला तेच बोलले की बाबा हे साहजिक आहे, मन इकडे तिकडे जाणार, म्हणून नित्यम भागवत सेवया. भागवतामध्ये श्लोक आहे, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिक. नित्यम भागवत सेवया, दररोज भागवतची सेवा केली पाहिजे. भागवतची सेवा कशी? श्रवणाने. भागवत हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण पुढच्या श्लोकामध्ये जाऊ. या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे किंवा कोणाला काही मुद्दा सांगायचा आहे? ठीक आहे, तुमचा प्रश्न नाही तर आपण समोरच्या श्लोकाकडे जाऊ. श्लोक क्रमांक 6 नाही, श्लोक क्रमांक 7. इथे काय आपण सर्व मुद्दे बघितलेत. श्लोक क्रमांक 7. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्य च. मय्यार्पित मनोबुद्धिर मामे वैश्यसि असंशयः. तर हा श्लोक पण खूप छान श्लोक आहे. हा स्पीड खूप स्लो होतो की तुम्हाला चालेल? चालेल ना, ठीक आहे. तर या श्लोकामध्ये पहिला शब्द काय आहे 7व्यामध्ये? तस्मात. तर कोण सांगेल तस्मात आल्यावरती आपण काय चर्चा करतो? अरे वा, परफेक्ट. कोण सांगितलं? अरे वा, परफेक्ट माताजी. तर निष्कर्ष किंवा त्यामुळे किंवा म्हणून असा अर्थ होतो जेव्हा आपण तस्मात शब्द येतो. आपण मागच्या वेळेस बघितलं ना, एव हा शब्द आला तर काय, तस्मात हा शब्द आला तर काय. तर मग आता इथे निष्कर्ष काय? कोण सांगेल काय निष्कर्ष आहे? मागच्या दोन श्लोकांवरती विचार करून सांगा. संगीता माताजी. ते तर श्लोकाचा अर्थ झाला. पण आपण समजा आता एक एक शब्द बघतोय आपण, तस्मातवरून काय समजायचं असं मी म्हणतो.
तर बरोबर आहे. किंवा सोपा मार्ग काय आहे बघा, 5 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं माझं स्मरण केलं तर माझी प्राप्ती होईल. 6व्या श्लोकात सांगितलं इतर गोष्टीचं स्मरण केलं तर त्या गोष्टींची प्राप्ती होईल. म्हणून काय करायचं याचं उत्तर आता मी देत आहे. म्हणून हा तस्मात शब्द येतो. आता कळलं तुम्हाला का जास्त कन्फ्युजन होते? बघा श्लोक नंबर 5मध्ये भगवंत बोलले की जर अंतकाळी माझं स्मरण केलं तर माझी प्राप्ती करशील. श्लोक नंबर 6मध्ये बोलले की ज्या ज्या गोष्टीचं स्मरण करेल तुला त्याची प्राप्ती होईल. म्हणून आता 7व्या श्लोकामध्ये सुरुवात करतायत तस्मातने. म्हणून तू काय केलं पाहिजे? दोन्ही तुला गोष्टी समजल्या, हे केलं तर असं होईल, ते केलं तर तसं होईल. मग आता तू काय करशील? आता ते मी तुला सांगत आहे अर्जुन. तर काय करायचं की तुला आता मी सांगणार आहे काय करायचं. सर्वेषु कालेषु, सर्व काळी. सर्वेषु कालेषु म्हणजे प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी. तर आता याच्यामध्ये झोप पण येते, पण झोपेमध्ये कसं स्मरण होईल ते आपण बघूया. झोपेचा कसा अर्थ घ्यायचा, कारण झोपेत तर आपल्याला काही समजत नाही ना. तस्मात म्हणून अर्जुन काय करायचं मी तुला सांगतो. काय करायचं? सर्वेषु कालेषु, सगळ्या काळी, सदा सर्वदा. जसं भागवतामध्ये पण येतं ना, तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वर हरी. आणखीन एक काय श्लोक आहे? तस्मात राजन, असा एक श्रीमद भागवतामध्ये श्लोक आहे की नेहमी भगवंतांचं स्मरण कर. याच आशयाचा तो पण श्लोक आहे. तर इथे काय सर्वेषु कालेषु, सर्वेषु काले म्हणजे सदा सर्व काळ. आपलं म्हणतो ना सदा सर्वदा योग तुझा घडावा, तसं काय करायचं? माम अनुस्मर, माझं स्मरण कर. 24 तास माझं स्मरण कर. मग कुणी म्हणेल तुमचं स्मरण करत तर बाकीचे कामं कसे करणार? आम्हाला दुसऱ्या जबाबदाऱ्या पण आहेत. तर भगवंत म्हणतात की दुसरं काम पण कर. माम अनुस्मर युद्धेच, माझं स्मरण करत करत दुसरे कामं कर. युद्ध कर पण माझं स्मरण करत करत कर. बघा बऱ्याचदा 2 टोकाच्या भूमिका लोक घेतात. एक तर भगवत स्मरणामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या सोडून देतात आणि काय म्हणतात की पळवाट म्हणून वैराग्याचा स्वीकार करतात की ब्रह्मचर्य आश्रम किंवा संन्यास आश्रम किंवा जे काही आहे भगवे कपडे घालायचे. की एक कारण असं पण असतं की बाबा जबाबदारी नको. तो एक पण जर तसं करून जर भगवंतांचं नित्यस्मरण होत नसेल तर तो खूप मोठा धोका आहे. आणि दुसरं एक टोक काय असतं की नेहमी काम, कुटुंब, पैसा, समृद्धी याच्यामध्ये एवढं लक्ष की भगवंतांचं स्मरणच नाही. या दोन्ही गोष्टी योग्य नाही आहेत. म्हणून भगवंत काय सांगतात की मधला दुवा घे अर्जुन. तू तुझं कर्तव्य कर, क्षत्रिय म्हणून तुला युद्ध केलं पाहिजे. आता अर्जुनला भगवंत युद्ध का सांगतात? कारण तो क्षत्रिय आहे. समजा तुम्हाला कुणाला भगवंत बोलले असते तर बोलले असते की तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर, काय म्हणता येईल संस्कृत मराठीमध्ये, की शिक्षकाचं काम कर किंवा स्वयंपाक कर किंवा जे काही आहे, जे काही आपलं कर्तव्य आहे ते कर. तर अर्जुन क्षत्रिय म्हणून त्याला युद्ध सांगितलं आहे. तर म्हणून काय करायचं अर्जुन, तुला सदा सर्व काळ माझं स्मरण कर, पण ते करत करत तुझं कर्तव्य पण कर. तर हे फार महत्त्वाचं आहे की भगवंत इथं आपल्याला आपल्या क्रिया सोडून देण्यासाठी सांगत नाही आहेत. बरेचदा लोक काय म्हणतात की भगवद्गीता वाचून माणसाला वैराग्य येतं. आता अर्जुनाला तर सर्वात मोठं वैराग्याची इच्छा तर अर्जुनालाच होती. तो तर किती कारणं देत होता की मी सर्व सोडून जंगलात जाईल, की मी भिक्षा मागून राहील, मी संन्यासी होईल, असं अर्जुन म्हणत होता. पण कुठे इथे तर हा श्लोक तर पुरावा आहे याचा की भगवंत अर्जुनला म्हणतात नाही, तू युद्ध कर, तू संन्यास घेऊ नको, तू घर सोडू नको, तू राज्य त्याग करू नको, तू युद्ध कर, पण तुझं युद्ध किंवा कर्तव्य राजपाठ करत करत माझं स्मरण कर. त्याच्यामुळे भगवद्गीता हे वैराग्याचं पुस्तक आहे असं कसं म्हणता येईल? या श्लोकामध्ये तर बिलकुल ते चुकीचं आहे असं कळतं. म्हणून काय सांगतात भगवंत अर्जुनला, म्हणून अर्जुन तुला माहिती आहे की जर जे स्मरण झालं त्याची प्राप्ती, त्यामुळे काय ऐकलं, तू सदा सर्व काळ माझं स्मरण करत करत तुझं कर्तव्य कर. कोणाचा काही प्रश्न आहे का? हा येस माताजी. हां बोला काय म्हणतात, प्रयत्न करेल मी.
हरे कृष्ण प्रभूजी, सांगा. हां 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 हां. तोंडाने जप केलं तर एकदम परफेक्ट आहे. पण जर त्याच्यामुळे तुमचं चालवण्याकडे लक्ष लागत नसेल तर नाही जप केला तरी चालेल. हां, हे तर खूप चांगलं आहे. फक्त त्याच्याकडे लक्ष द्या, की कारण बऱ्याचदा भक्तांसोबत असं पण होतं की वेळ कमी आहे, ऑफिसला जायचं म्हणून त्यावेळेस ते तुम्ही माळेवर तर करत नाही, जप करता, त्याच्यामुळे थोडं. हां, नाही नाही, एकदम चांगले, एकदम परफेक्ट करताय तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. हेच आता आणखी समोर चर्चा येईल आपली याच्यावरतीच. तर तर भगवंत म्हणतात की अर्जुन तुझं कर्तव्य कर. तर बऱ्याचदा बघा असं नाही की आपल्याला समजा प्रत्येक कार्य करताना आपण महामंत्राचा जप करू शकू असं नाही होणार आहे. समजा आता तुम्ही तुमची नोकरी करताय, मग नोकरी करताना असं नाही तुम्ही मुलांना शाळेत शिकवणार का महामंत्र म्हणणार? मग तो वेळ तर तुमचा नामस्मरणाच्या याच्यातून गेला, मग याचं काय उत्तर आहे? म्हणजे मला असं सांगायचं आहे की समजा तुम्ही शिक्षक आहात, शाळेत मुलांना शिकवताय, विज्ञान शिकवताय, पण ते शिकवताना तुमचं नामस्मरण थोडी होणार आहे. मग तो तर वेळ तुमचा नामस्मरणापासून गेला, मग याचं काय करणार? एक मिनिट. हां हां, हे सांग कृपा. हां, तर ते काम जरी असं वरवर करता वाटलं दुसरे, परंतु त्याचा उद्देश काय, की हे शिक्षकाची नोकरी करून मला महिन्याच्या शेवटी काहीतरी पगार मिळेल, त्याच्यामुळे मला भक्ती करण्यासाठी सहाय्य होईल, किंवा परिवारातले जे लोक आहेत त्यांना पण भक्तीसाठी मदत होईल. त्याच्यामुळे हे कार्य पण भक्तीचंच आहे असं समजू शकतो आपण. त्याच्यामुळे असा विचार नाही करायचा की अरे या वेळेस तर माझं भगवत स्मरण होत नाही. परंतु असं असलं तरीसुद्धा काही वेळ असा असला पाहिजे त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ प्रत्यक्ष भगवत सेवा करतोय. आता शिकवण्याचं काम किंवा शेतीचं काम हे पण कृष्णमय भक्तिमय आपण करू शकतो, पण दोन्ही एकाच वेळेस करणं सध्याच्या लेवलला आपल्याला कठीण आहे. काही काही लोक करू शकत असतील, समजा शेतीच्या कामात तरी कदाचित करता येईल, परंतु शिकवताना म्हणा किंवा इतर गोष्टीत दोन्ही करणं होत नाही. परंतु ती गोष्ट पण कृष्ण भक्तीच आहे. म्हणून तुम्हाला मी झोपेचं बोललं ना, तर एका तात्पर्यामध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की जर आज झोपून मला उद्या सकाळी चांगला जप करता यावा किंवा भक्ती करता यावी हा उद्देश असेल, तर भक्ती पण झोप पण भक्तीचंच कार्य आहे. झोप, आंघोळ हे सगळे भक्तीचेच कार्य होतात. तसंच जर आपला व्यवसायाचा उद्देश जर भक्तीसाठी असेल, तर तो पण भगवत स्मरणाचंच एक माध्यम आहे असं आपण समजू शकतो. परंतु असं असून त्याचबरोबर एका गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे की दिवसातला काही वेळ असा तरी असला पाहिजे की ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ भगवत स्मरण करतोय. म्हणजे असं नाही की एका हाताने तुम्ही क्लासमध्ये शिकवता आणि एका हाताने माळा करताय, की मला वेळ नाही 16 माळा शिकवताच पूर्ण करतो, असं नसलं पाहिजे. थोडासा वेळ तरी असा असला पाहिजे की तिथं आपण केवळ नामजप करतोय, किंवा केवळ श्रवण करतोय, किंवा केवळ वाचन करतोय, किंवा एका ठिकाणी मन लावून वैष्णवांची सेवा करतोय, असा पण थोडासा वेळ काढला पाहिजे. मला काय सांगायचं तुम्हाला कळलं ना? कळलं की नाही कळलं? हां कळलं ना? हां, तर म्हणून इथे निष्कर्ष काय, अर्जुन सदा सर्वदा माझं स्मरण कर, पण स्मरण करत करत असताना युद्ध पण कर. मग आपण म्हटली काही काही गोष्टी अशा असतील की तिथे कदाचित स्मरण करणं शक्य होणार नाही. समजा आपण अभ्यास करतोय शाळेचा, मग कसं काय स्मरण करणार? परंतु जर त्याचा उद्देश भगवत भक्ती असेल तर ते सुद्धा स्मरणाचाच भाग आहे. असं असलं तरीही काही वेळ असा दिवसातला असावा की जिथे केवळ प्रत्यक्ष भक्ती करतोय आपण, भगवंतांना अभिषेक करणं किंवा त्यांचं नामजप करणं, श्रवण 100% त्यालाच वेळ देतो, असा पण काहीतरी वेळ असला पाहिजे. बऱ्याचशा लोकांना खूप व्यस्त असतात, पण तरी पण जेवढं शक्य आहे तेवढं प्रत्यक्ष सेवेसाठी पण वेळ काढला पाहिजे. पण काही लोक असेही येतात ते की सगळ्या गोष्टीचा त्याग करून 24 तास भगवत स्मरण करू शकतात. त्याच्यामुळे कुणीच करू शकत नाही असं नाही. जर एखाद्या व्यक्तीची असा स्तर आला
की तो सर्व गोष्टीचा त्याग करून 24 तास भगवत स्मरण करू शकतो, तर त्याला सर्व त्याग करण्याची परवानगी आहे. जसं की आपण म्हटलं होतं ना, ज्ञानयोगामध्ये जेव्हा व्यक्तीचं हृदय शुद्ध होतं त्याला निष्काम कर्मयोग म्हणजे विहित कर्तव्य त्याग करता येतात. अशी चर्चा केली होती आपण, आठवतं का? हां, की ज्ञानयोगामध्ये जेव्हा हृदय शुद्ध होतं त्याला विहित कर्तव्य करण्याची गरज नाही. तसंच भक्तीमध्ये समजा एखाद्या व्यक्तीचा असा स्तर असेल की जो 24 तास केवळ भगवत स्मरणामध्ये राहू शकतो, तर त्याने इतर कर्तव्य केले पाहिजे असे गरज नाही आहे. परंतु बहुतांश जण म्हणजे 99.99% त्या स्तरावरती नाही आहेत, म्हणून आपल्याला इतर गोष्टी पण केल्या पाहिजे. म्हणून जर समजा कोणाला सांगितले की प्रभूजी किंवा माताजी इथं प्रसाद सर्विंग करा, तेव्हा आपण म्हटलं नाही मला माळा जप करायच्या, तर ते चुकीचं आहे. आपण सदा सर्वदा ते जप करण्याच्या स्तरावरती नाही आहोत. आपल्याला वैष्णवांची कृपा, इतर गोष्टींची पण गरज आहे. तुम्ही जर 24 तास जप करू शकता आणि मग नाही तुम्ही केलं ती सर्विंग तरी चालेल, पण इतर वेळी टाईमपास करायचा आणि सेवेच्या वेळेस जप करायचा हे बरोबर नाही आहे. असं याच्याकडे पण लक्ष दिलं. एका वेळेस काय होतं, प्रभुपादांचे एक शिष्य होते की त्यांना सेवा, आता प्रभुपाद काय प्रत्येक शिष्यांना काही ना काही सेवा द्यायची, तर ते कंटाळले. ते बोलले की प्रभुपाद, मी भक्तीमध्ये भगवंतांचं स्मरण करायला आलो, मला हे काय दुसऱ्या सेवा कराव्या लागतात, मी चाललो वृंदावनात. प्रभुपाद बोलले तू असं नको करू, आपण त्या स्तरावरती नाही आहोत, आपल्याला सगळ्या गोष्टींची गरज आहे. आपल्याला प्रसाद पण हवा, वैष्णवांची सेवा पण पाहिजे, शारीरिक श्रम पण पाहिजे, सगळ्याच गोष्टी पाहिजे. आपण त्या हरिदास ठाकूरसारखे नाही आहोत. तरी पण तो प्रभुपादांचं न ऐकता अमेरिकेतून वृंदावनला आला. काही महिने त्याने ट्राय केलं 24 तास जपा करण्याचं, परंतु नंतर काही वर्षाने तो अमेरिकेत एका पेट्रोल पंपवर काम करताना दिसला. मग त्याला विचारलं काय झालं, तो बोलला ते माझ्याच्यानं काही शक्य नाही झालं आणि मी सर्वच सोडून आता हे जीवन जगत आहे. म्हणून या स्तरावरती शुद्ध भक्तासारखं आचरण नाही केलं पाहिजे. आपण सध्या त्या स्तरावर नाही आहोत, म्हणून आपल्याला सगळ्याच गोष्टींची गरज आहे. श्रवणाची गरज आहे, वाचनाची आहे, सेवेची आहे, वैष्णवाच्या संघाची आहे. केवळ 24 तास नामजप हे आपल्याला सध्या तरी शक्य नाही, म्हणून इतर गोष्टींना दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. बघा, एका श्लोकातून बरेचसे इकडे तिकडे फाटे फुटत आहेत, पण ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत की विहित कर्तव्य पण भक्तीचा भाग होतो. आणि ज्या व्यक्तीचं जर खरंच 24 तास स्मरण होत असेल त्याने नाही कर्तव्य केलं तरी चालतं, पण सध्याच्या स्थितीमध्ये आपण त्या स्तरावर नाही आहेत, म्हणून आपण इतर गोष्टीकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आणि दिवसातून काही वेळ असा पण असला पाहिजे की जिथे केवळ आणि केवळ प्रत्यक्ष भक्तीचेच कार्य करतो आहे. मग त्यावेळेस शिकवणं किंवा अभ्यास असं नाही, 5-10 मिनटं जे काही असेल, थोडासा तरी वेळ पूर्णपणे भगवंतांशी केंद्रित असलेला केला पाहिजे. मग अर्जुन काय कर, म्हणून तू सदा सर्वदा माझं स्मरण कर, आणि परंतु हे करत कर तुझं तू जे विहित कर्तव्य ते पण कर. खरं बघता अर्जुनला याची गरज नव्हती. अर्जुन 24 तास भगवंतांचं स्मरण करू शकला असता, परंतु ते आपल्यासाठी भगवंत सांगतात. आणि असं करताना काय कर, मय्या अर्पित मनोबुद्धीर, तुझं मन आणि बुद्धी मला अर्पण कर. तर मन आणि बुद्धी मला अर्पण कर म्हणजे काय, की जपा करताना किंवा श्रवण करताना मन आणि बुद्धी कुठे आहे? जपा करतं पण मन आणि बुद्धी एखाद्या कार्यक्रमात आहे, भौतिक इच्छांमध्ये आहे, एखाद्या व्यक्तीमध्ये आहे, तर मन आणि बुद्धी तर भगवंतांमध्ये होत नाही आहे ना. तर इथे आचार्यांनी काय सांगितलं मन आणि बुद्धीचं, की मनाचं कार्य काय, की मन निर्णय घेतं की बाबा मला भगवंतांचं स्मरण करायचं, आणि बुद्धीचं कार्य काय, बुद्धी निश्चय करते की मी करणारच आहे. तर निर्णय भगवंताबद्दल असले पाहिजे, किंवा बुद्धी निश्चय हा भगवत भक्तीचा असला पाहिजे. किंवा सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे मन आणि बुद्धीचे कार्य हे भगवंतांसाठी असले पाहिजे. म्हणजे मन आणि बुद्धी भगवंतांना अर्पण करणे म्हणजे मन आणि बुद्धीच्या साहाय्याने भगवंतांचा विचार, भक्ती वाढवण्याचा विचार, आत्मचिंतन, जे काही भक्तीशी संबंधित कार्य केले पाहिजे, तेव्हा मन आपण भगवंतांना अर्पित झाले असं म्हणू. सध्याच्या स्तरावरती आपलं असं होईल की आपण जप करतोय पण मन दुसरीकडे जातं आहे, बुद्धी काहीतरी वेगळीच योजना बनवते की संध्याकाळी कुठे जेवायला जायचं आहे. याचा अर्थ मन आणि बुद्धी आपण भगवंतांना अर्पण नाही केली. पण हळूहळू प्रयत्न करावा लागेल की मन, बुद्धी, वचन, शरीर सगळं एकाच ठिकाणी आहे. तर आता असं कसं होईल याचं उत्तर पुढच्या श्लोकात भगवंत देतील.
त्याच्यामुळे आपल्याला एकदम चिंता करण्याची गरज नाही की माझं तर आता होत नाही, कसं करू. असं जर करशील अर्जुन, मय्या अर्पित मनोबुद्धीर, तर काय होईल, मामे वैशसी, तर तू माझी प्राप्ती करशील. असं म्हणजे काय की तुझं विहित कर्तव्य करत मनबुद्धी मला अर्पण करून तू माझं स्मरण जर सदा सर्वदा करशील तर तू माझी प्राप्ती करशील. हे कोण सांगते, तर भगवंत म्हणतात मी सांगतो, याच्यामध्ये काही शंका नाही. असंशय, असंशय म्हटले म्हणजे भगवंत आश्वासन देत आहेत. आणि भगवंतांचं आश्वासन म्हणजे आपल्या आश्वासनासारखं नाही आहे की आता एक शब्द आणि संध्याकाळी एक शब्द. भगवंत जो शब्द देतात तो पाळतात. जसे गीतेमध्ये भगवंत बोलले की न मे भक्त्या प्रणश्यती कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त्या प्रणश्यती, की तू अर्जुन तू सांग की माझ्या भक्ताचा नाश होत नाही. आणि त्याचं पालन करण्यासाठी भगवंतांनी युद्धभूमीमध्ये मी शस्त्र उचलणार नाही हे आपलं वचन तोडलं आणि भीष्म पितामहावरती चाक घेऊन धावले. तर भगवंत अशी व्यक्ती आहे की ते त्यांचे शब्द पाळतात. म्हणून आपल्या गीतेवरती विश्वास असला पाहिजे की जर असं केलं तर यश मिळणार आहे. असं नाही वाटायला पाहिजे की अरे आयुष्यभर तर नामस्मरण केलं, माझं कर्तव्य पण केलं, मन आणि बुद्धी एका ठिकाणी ठेवली, पण शेवटी भगवंत भेटतील की नाही भेटतील. भेटतील. भगवंत काय म्हणतात, असंशय, मी नक्कीच भेटेल, याच्याबद्दल काही शंका नको ठेवू. तर गीतेमध्ये आणखीन भगवंतांनी कुठे कुठे आश्वासन दिलं तुम्हाला आठवतं? कुठे कुठे आश्वासन दिलं आहे? एक मिनिट, हा कोण आहे? हा येस, मग संगीता माताजी. हां, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरा, तिथे आश्वासन आहे. नंतर अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम्, मी त्याच्या योगक्षेमाची काळजी करतो. सर्व धर्मान परित्यज्य मा शुचः, असे भगवंतांनी गीतेमध्ये आश्वासन दिलेत. तर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे की बाबा जर भगवंत आश्वासन देत आहेत म्हणजे असं होणार आहे, मला फक्त माझ्याकडून काय अपेक्षित आहे ते केलं पाहिजे. तर या श्लोकाचा अर्थ सोपा आहे. 5व्यामध्ये सांगितलं माझं स्मरण केलं तर माझी प्राप्ती करशील, 6व्यामध्ये सांगितलं ज्याचं स्मरण करशील ते मिळेल. म्हणून निष्कर्ष असा आहे की सदा सर्वदा माझं स्मरण करत तुझं कर्तव्य तू करत राहा आणि तुझं मन आणि बुद्धी मला अर्पण कर. असं जर करशील तर संशय ठेवू नको, तुला नक्कीच माझी प्राप्ती होईल. असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. तर तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी आचार्यांनी काही स्पष्टीकरण दिले की ते बघूया. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, मनुष्याने आपल्या विहित कर्माचा किंवा उद्योगांचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाहीत. त्याच्यावर आपण चर्चा केली ना. लोक म्हणतात की गीता वाचून तर तुमच्यासारखे आम्ही वैरागी घेऊ, असं नाही. कुठे गीता तर असं सांगत नाही. प्रभुपादांनी पण तात्पर्यामध्ये तोच मुद्दा सांगितला आहे. आपले विहित कर्म करीत असताना मनुष्य हरे कृष्ण महामंत्राचा जप करत श्रीकृष्णाचे स्मरण करू शकतो. बघा आता मी सांगतोय, मी किती करतो हे हा वेगळी प्रश्न आहे. पण ज्याला ज्याला शक्य आहे ना, तो आपल्या प्रत्येक कामामध्ये ॲड करू शकतो. जशी स्वयंपाक करताना कीर्तन लावणं शक्य आहे किंवा घराची साफसफाई करताना क्लास लावणं शक्य आहे. बरेचसे असे कामं आहेत की त्याच्यामध्ये श्रवण कीर्तन होऊ शकतं. तर हे जर केलं तर तेवढाच आपल्याला फायदा होईल. तर जसे तुकाराम महाराज पण एका ठिकाणी म्हणतात ना, हाती काम मुखी नाम, की काम करत करत भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. मला सांगा, असं दुसऱ्या मार्गामध्ये शक्य आहे का? अष्टांग योगामध्ये, ज्ञान योगामध्ये दोन्ही गोष्टी करणं, सामान्य काम पण करायचं आणि त्या योगाचं पालन पण करायचं? नाही ना. आता समजा एखादा अष्टांग योगी आहे, तो अष्टांग योगी घराची झाडझूड करता करता ध्यान कसं काय करणार, समाधीमध्ये कसा काय जाणार? तर त्यांना नाही जमत. ज्ञानयोगामध्ये पण तसंच आहे, चिंतन कसं करणार. परंतु भक्तीच अशी आहे की एवढी सिंपल आहे की प्रत्येक गोष्ट भक्तिमय करता येते आणि प्रत्येक गोष्ट करताना भक्ती करता येते. पण कधी कधी काय होतं की जी गोष्ट खूप सिंपल आहे, सोपी, त्याचं महत्त्व कमी होऊन जातं. तसंच आपलं पण होऊन, जसं आमच्या आश्रमामध्ये गौरनाम प्रभू म्हणून एक ब्रह्मचारी आहेत, तर ते 24 तास त्यांच्या मुखामध्ये हरे कृष्ण महामंत्र चालू असतो. अभ्यास करताना, काही लिहिताना, काही काम करताना. तर त्यांच्या उदाहरणातून मला एक गोष्ट कळली की बाबा हे शक्य आहे, अशक्य नाही आहे. ही जर व्यक्ती करत ते आहे
म्हणजे करू शकतो आपण, पण काय आहे, आपलंच थोडासा आळस म्हणा किंवा निश्चय कमी पडतो. नंतर आचार्य काय सांगतात, हां हे पण आपण बघितले. अर्जुन काय, हां. तर या श्लोकावरती कोणाला काही प्रश्न आहे? तर आपण पुढचा श्लोक बघूया. इथले मुद्दे आपण सर्व बघितले ना. श्लोक क्रमांक 8. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. समजा आपल्याला कोणी सांगितलं की तुझं काम करत करत तू भगवंतांचं स्मरण कर, तर सगळ्यात पहिला काय प्रश्न येईल आपल्या मनात किंवा आपल्याला काय वाटेल? समजा तुम्हाला कोणी म्हटलं की बाबा तुमचं काम करत करत, दररोजचं काम करत करत भगवंतांचं स्मरण करा, असं तुम्हाला कोणी सांगितलं, तर तुमच्या मनात काय विचार येईल? काहीच विचार येणार नाही. विचार करता की नाही तुम्ही? हां येस कृपा. हां अरे वा. आणखीन इतरांच्या मनात काय विचार येईल असं सांगितलं तर? सावंत सर तुम्हाला काय विचार येईल की नाही? अश्विनी माताजी तुम्ही सांगा. हां शक्य होणार नाही. व्हेरी गुड. भगवंत अर्जुनला बोलले की तुझं काम करत करत माझं स्मरण सदा सर्वदा कर, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तुमच्या मनात काय विचार येईल? हां प्रयत्न करू. व्हेरी गुड. तर इथे अर्जुनच्या मनात काय विचार येतो त्याच्यावरून आचार्य सांगतात की अर्जुन म्हणेल की बाबा हे तर शक्य नाही, मला दोन्ही गोष्टी करता येणार नाहीत, युद्ध पण करायचं, तुमचं स्मरण पण करायचं. तर भगवंत याला उत्तर काय देतात की समजा आता युद्ध तरी कठीण आहे, समजा आपल्याला असं वाटेल की बाबा घरगुती काम करत करत भगवंतांची आठवण करायची, किंवा गौरनाम प्रभूसारखं सांगितलं मी की दुसरे कामं करत करत म्हणजे नामस्मरण करायचं, तर आपल्याला वाटेल की हे कठीण आहे. अर्जुनला पण असंच वाटतं. म्हणून भगवंत इथं या श्लोकामध्ये पहिला शब्द काय वापरतायत? पहिला शब्द काय श्लोक क्रमांक 8 मध्ये? हां अरे तुम्हाला तुमच्याकडे गीता आहे की नाही? तुम्ही हे पण उत्तर देत नाही आहे. तुमच्या सर्वांकडे गीता आहे ना? हां मग काय उत्तर देत नाही आहे? पहिला शब्द आहे अभ्यास. तर अभ्यासाचा काय अर्थ होतो? हां सराव. तर सराव याचं उत्तर आहे की अर्जुन म्हणेल की बाबा माझ्या ह्याच्याने हे शक्य नाही दोन्ही गोष्टी करणं, आणि आपल्याला वाटेल की एका गोष्टीकडे लक्ष लागेल एकाकडे लागणार नाही, किंवा माझे कठीण वाटतंय. अर्जुन पण तोच म्हणतो. भगवंत पहिल्या शब्दात सांगतात की कठीण आहे माहिती आहे मला, पण तुला सराव करावा लागेल. आता गौरनाम प्रभूकडून बघून मला कळलं की बाबा हे कठीण आहे पण अशक्य नाही, एक व्यक्ती करते म्हणजे शक्य आहे. त्यासाठी काय करावं लागेल? सराव करावा लागेल. की इतर कामं करता करता क्लास लावणे किंवा कीर्तन लावणे, असं करत 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 हळूहळू होऊ शकते. म्हणून इथे भगवंत अर्जुनला काय म्हणतात की अभ्यास योग युक्तेन, की अर्जुन तू काय कर? सराव कर. सराव आता कशाचा सराव करायचा आहे? हां नाम जपाचा किंवा भगवत स्मरणाचा, भक्तीचा, की नाम जपन म्हणू शकतो, जे काही भक्तीचे कार्य आहेत त्याचा सराव करायचा आहे. आज सुरुवातीला कठीण वाटेल की सगळं कसं बॅलन्स करता येईल, पण सराव करत करत होतं अर्जुन. आणि अभ्यास योग युक्तेन सराव कर, आणि सराव करत करत असताना काय प्रयत्न कर? चेतसा नान्यगामिना, की तुझं जे चित्त आहे दुसरीकडे नाही गेलं पाहिजे. हे आणखीन कठीण आहे.
की एकाच वेळी दोन्ही कसं करायचं. पण याचा सराव कर, अभ्यास करत करत हे शक्य होईल. आणि जेवढं शक्य आहे तेवढं तुझं मन दुसरीकडे नको जाऊ देऊ. असं जर केलं तर काय होईल आणि कुणाचं स्मरण करायचं किंवा काय होईल याचं एकसाठी दोन्हीसाठी एकच वर्णन आहे. परमं पुरुषम दिव्यम, परमपुरुषाचं स्मरण करायचं. परमपुरुष कोण आहे? हां, भगवंत. हे तर तुम्हाला माहिती आहे, परत कन्फ्यूज व्हाल. तर परमपुरुषांचं तुला स्मरण करण्याचा अभ्यास करायचा आहे आणि तुझं चेतसा नान्यगामिना, तुझं चित्त इतरत्र जाऊ द्यायचं नाही. असं जर तू सराव करशील, तुला कशाची प्राप्ती होईल? परमं पुरुषम दिव्यम याती. याती म्हणजे यातीचं काय दिलं प्रभुपादांनी भाषांतर? तुमच्याकडे गीता आहे की नाही समोर? यातीचा काय अर्थ दिला आहे? यातीचं काय स्पष्टीकरण दिलं? याती म्हणजे काय मराठीमध्ये भाषांतर? हां, तर कशाची प्राप्ती करतो? परमपुरुषाची प्राप्ती करतो. बघा, 5मध्ये भगवंत बोलले माझं स्मरण करशील तर माझी प्राप्ती होईल. 6मध्ये बोलले ज्याचं स्मरण करशील त्याची प्राप्ती होईल. 7मध्ये बोलले त्याच्यासाठी तुला कर्तव्य सोडण्याची गरज नाही आहे, कर्तव्य करत करत माझं स्मरण कर. 8व्यामध्ये अर्जुन म्हणेल की नाही हे कठीण वाटतं. भगवंत म्हणतात कठीण आहे पण अभ्यास कर, आणि अभ्यास करशील तर तू यशस्वी होशील आणि शेवटी याती कशाची म्हणजे परमपुरुषाची तू प्राप्ती करशील. परमपुरुष म्हणजे इथे कृष्ण आहे. तू निश्चितपणे माझी प्राप्ती करतो किंवा करशील. असा हा श्लोकाचं भाषांतर झालं. आता प्रभुपादांनी तात्पर्यात काय मुद्दे सांगितले? प्रभुपाद परत परत या अध्यायामध्ये ना हरे कृष्ण महामंत्रावरती खूप भर देतात प्रभुपाद. मनुष्याच्या कृष्ण स्मृतीचे पुनर्जागृती हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने होते. भगवंतांच्या ध्वनीचे श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियामुळे कान, जीव आणि मन युक्त राहते. अशा प्रकारचे योगाध्यान आचरण करण्यास अत्यंत सोपे आहे. आपल्याला काम करत करत हरे कृष्ण महामंत्र ऐकणं जर कठीण वाटत असेल तर काम करत करत योगा करणं किती कठीण आहे. काम करत करत ज्ञानयोग करणं तर अशक्यच आहे. आपला मार्ग कठीण जरी असला तरी अशक्य नाही आहे. म्हणून प्रभुपाद काय सांगतात की बाबा तुम्ही नामजपाचं सहाय्य घ्या. नामजप करत असताना डोळे नाही, कान, जिव्हा आणि मन एका ठिकाणी यायला मदत होते. जसं की हे बोलले ना, चेतसा नान्यगामिना, चित्त दुसरीकडे गेलं नाही पाहिजे. आणि हां, यस प्रभूजी. हां. अरे जबरदस्त, बरोबर. या स्पष्टीकरणाला लागूनच आहे. हां, तर बेसिकली अभ्यास किंवा सराव करावा लागणारे हे गोष्टी सोप्या तर नाही आहेत. तर अभ्यासाला पर्याय नाही आहे. तर प्रभुपाद अभ्यासामध्ये नामस्मरणावरती भर देतात की नामस्मरणामध्ये जीवा, कान आणि मन एका ठिकाणी केंद्रित होऊ शकतं. म्हणून आणि आपल्या भगवंतांबद्दलची जी आठवण आहे ती पुन्हा जागृत होते, कारण आपण आता सध्या भगवंतांना विसरलो आहे आणि तीच आठवण शेवटी आपल्याला येऊ शकते. परत या श्लोकामध्ये पुरुष हा शब्द आला, त्याच्यावरून प्रभुपाद थोडंसं तात्पर्य देतात. पुरुष म्हणजे भोक्ता. पुरुष म्हणजे स्त्री पुरुष असं नाही आहे. ज्याही व्यक्तीला भोगण्याची किंवा प्राप्तीची इच्छा आहे त्याला पुरुष म्हटलं जातं. तर प्रभुपाद म्हणतात की जगामध्ये सगळेच पुरुष आहेत. पुरुष पण पुरुष आहे, स्त्री पण पुरुष आहे, कारण सगळ्यांना आनंद उपभोगण्याची किंवा भोगण्याची इच्छा आहे. परंतु परमपुरुष कुणी नाही आहे, ते आपण विसरलो आहे. जसं मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवला ना, त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात शांतीचं सूत्र काय आहे? भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. की आपण छोटे मोठे भोगता आहोत, परंतु परमभोक्ता सगळ्या गोष्टींचा उपभोग करण्याचे स्वामी भगवंत आहेत. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत आयुष्यामध्ये शांती प्राप्त करण्यास शक्य नाही. मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवला, त्याचे उत्तर तुम्ही का देत नाही? भोक्ताराम यज्ञ तपसामचा मी तुम्हाला श्लोक पाठवला, शांती सूत्राचा का तुम्ही उत्तर देत नाही सावंत सर? दोन्ही काम करत करत स्मरण करायचं आहे. अभ्यास करावा लागेल, अभ्यास. तर ठीक आहे. तर तो श्लोक पण फार गंभीर आहे की सगळ्या दुःखाचं कारण काय आहे की आपण स्वतःला भोगता समजतो.
की ही व्यक्ती माझ्या भोगासाठी आहे, ही वस्तू माझ्या भोगासाठी आहे. पण असं नाही आहे. ॲक्च्युली सगळ्या व्यक्तीचे, सगळ्या वस्तूचे, सगळ्याचे स्वामी, नियंत्रक, भोगता भगवंत आहेत. आणि हे जेव्हा व्यक्तीला, आता मी पण बोलतो आहे पण याची सगळी खरंच खात्री पटते ना, तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यातले सगळे दुःख नष्ट होतात, आपोआप तो शांत होऊन जातो. कारण एकाच गोष्टीचा भोग घेण्याची खूप लोकांची इच्छा आहे, त्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते. स्पर्धा निर्माण झाली की मग सगळे प्रॉब्लेम आले. मग कधी कधी ती वस्तू भेटली तर आणखीन इच्छा जागृत होते, नाही ती वस्तू भेटली तर आणखीन दुःख होतं. म्हणजे सगळ्याचा प्रॉब्लेम आहे की स्वतःला भोगता समजणे. परंतु भगवंत भोगता आहेत, आपण त्यांच्या भोगामध्ये त्यांचं सहाय्यक आहोत, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला नेहमी आपण त्रासातच राहणार आहोत. तर मला मी एक उदाहरण देतो, किती कठीण आहे ही संकल्पना समजायला. ॲक्च्युली सिद्धांतानुसार काय आहे माहिती आहे का, की सगळ्या गोष्टींचे भोगता कृष्णच आहेत. समजा कृष्ण आणि राधाला कुठेतरी भेटायचे, एका कुंजामध्ये, एका बगीच्यामध्ये त्यांना भेटायचं आहे. तर आपल्या सगळ्यांकडून काय अपेक्षा आहे की आपण तिथे त्यांचा बिछाना तयार केला पाहिजे, पाळणा तयार केला पाहिजे, त्यांच्यासाठी पान तयार केला पाहिजे, फुलांच्या माळा तयार केल्या पाहिजे, खाण्याचे पदार्थ, पिण्याचे रस तयार केले पाहिजे, त्यांचा शृंगार करून दिला पाहिजे, त्यांच्या येणाऱ्या रस्त्यामध्ये फुलं टाकले पाहिजे, आणि मग ते दोघं एकमेकांच्या संघाचा आनंद घेतील. तर हे करणं एवढं सोपं आहे का नाही, तुम्हाला काय वाटतं? हे करणं सोपं आहे का कठीण आहे? का बरं कठीण आहे? नाही, भगवंत, आता तो प्रश्न आपण बाजूला ठेवतो. फक्त मला असा, ठीक आहे, असं एक सांगायचं आहे मला, की एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे कृष्ण, आणि तोच सगळ्या गोष्टीचा उपभोक्ता आहे, सगळ्या वस्तू, पदार्थ सगळे. आणि त्याला राधा नावाच्या एका मुलीसोबत राहायचं, तिच्या संघाचा भोग घ्यायचं. भोग म्हणण्यापेक्षा भोग हा शब्द योग्य नाही होणार. तिच्या संघामध्ये त्यांना आनंद मिळवायचा आहे. आणि आपल्याकडून अपेक्षा आहे की त्याच्यासाठी कपडे बनवायचे, त्याच्यासाठी खाद्यपदार्थ बनवायचे, तो बगीचा सजवायचा, त्यांचा शृंगार करायचा, तिचा सुंदर संगीत वाजवायचे, आणि एन्जॉय ते दोघंच करणार आहेत. तर हे करणं सोपं आहे का कठीण आहे? अरे ठीक आहे. आणखीन असू शकतं तुम्ही शुद्ध भक्त असाल म्हणून सोपं असेल. हां, संगीतामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? हां, परफेक्ट परफेक्ट. कृपा, तू काय वेगळं सांगणार होती? हां. तर हे खूप कठीण आहे, पण आपल्याला शेवटी हेच करायचं आहे. म्हणून आपल्याला इथे काय आहे की मला सुंदर व्यक्तीसोबत राहायचं आहे, किंवा मला चांगले पदार्थ घ्यायचे आहेत, किंवा मला काय म्हणता येईल की चांगला बगीचा मला बघायचा आहे, मला पदार्थ खायचे आहेत. हे अशी पुरुषाची जी भावना आहे आपल्या मनामध्ये खूप खोलवरती आहे. म्हणून ते दोघं संघाचा अनुभव करतील, ते दोघं एन्जॉय करतील, आणि आम्ही केवळ त्यांच्यासाठी, त्यांच्या संघासाठी मदत करायची. या स्तरावरती येण्यासाठी खूप 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 कठीण आहे. कारण याच चुकीमुळे तर आपण इथे आलो आहे, की तो का आनंद उपभोगतो, तो का एवढ्या गोपीसोबत आहे, तो का एवढ्या पत्न्यांसोबत आहे, सगळे का त्याची वाहवा करतात, सगळे का त्याचे चरण पकडतात, मी का नाही उपभोगू शकत. ही भावनाच तर भौतिक जगामध्ये बांधून ठेवते. त्याच्यामुळे पुरुषाची जी भावना आहे की मीच भोगता आहे, याच्यातून जेव्हा आपण बाहेर पडू आणि वास्तविक बघता भगवंत भोगतायत हे जर समजेल ना, तर सगळ्या समस्या एका क्षणात नष्ट होतील. पण हे करणं खूप कठीण आहे. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की परमम पुरुषम, की बाबा आपण सगळे जरी पुरुष आहोत, स्त्री पण पुरुष आहे, पुरुष पण पुरुष आहे, कारण सगळ्याला भोगण्याची अपेक्षा आहे, परंतु परम पुरुष भगवंत आहेत. हे आपण इथे केवळ शब्दांमध्ये समजून घेतोय, पण हे जेव्हा खरंच समजेल तेव्हा आपण भगवत प्राप्ती झाली असं समजू शकतो. कुणाला काही प्रश्न आहे का? ठीक आहे, नाही ना? हां. तर हे कठीण आहे, शेवटी हेच करायचं आहे आपल्याला.
राधाराणी आणि कृष्णाच्या मीटिंगसाठीच सगळ्या अरेंजमेंट करायच्यात आणि ॲक्च्युली शुद्ध स्थितीमध्ये ना त्यांच्या भेटण्यामुळे त्यांच्या दोघांपेक्षा ती भेट घडून आणणाऱ्या व्यक्तीला अधिक आनंद मिळतो, असं चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन आहे. समजा तुम्हाला मी एक उदाहरण देतो. समजा एक लोखंडाचा पाईप आहे आणि लोखंडाच्या पाईपच्या आजूबाजूला एक छोटीशी तार गुंडाळली आहे आणि त्या पाईपमधून करंट जर घातला तर जास्त प्रभाव त्या पाईपवरती होतो की त्या तारेवरती होतो? तारेवरती. हे सर्वांना उदाहरण समजले की नाही समजलं? का माझी चर्चा जास्त कठीण वाटत असली तर आपण कॅन्सल करू, तुम्ही हां. तर बघा, चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णदास कविराज गोस्वामींनी असं वर्णन केलं आहे की बाबा कृष्ण जर भोगता आहे, त्यालाच गोपींसोबत भोग हा शब्द चांगला नाही आहे, आनंद घेऊ द्यायचा आहे किंवा एकांतवास करू द्यायचा आहे, रासलीला करू द्यायची आहे आणि आपण केवळ त्यांच्या त्या संगतीसाठी मदत करायची. मग असं वाटेल की त्यांना आनंद मिळतो, आपल्याला काय आनंद मिळतो. परंतु कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात असं नाही. आध्यात्मिक जगतामध्ये उलटं आहे. त्या दोघांच्या संगतीमध्ये त्यांना जेवढा आनंद मिळेल त्यापेक्षा अधिक पटीने त्यांची संगत घडून आणणाऱ्यांना अधिक आनंद मिळतो. तर हे समजावण्यासाठी ते एक उदाहरण देतात. तिथं वेलीचं उदाहरण आहे, पण तुम्हाला मी पाईपचं सांगतोय. समजा एखाद्या लोखंडी रॉडमधून करंट पाठवला आणि त्या रॉडला जर एखादी बारीक तार गुंडाळली तर त्या रॉडपेक्षा त्या तारेला करंट सांभाळणं खूप कठीण होतं. आता कळलं की नाही कळलं? बरं ठीक आहे. बरं झालं चैतन्य चरितामृतमध्ये असं उदाहरण दिलं आहे. ठीक आहे, बिना उदाहरणाचं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात की असा सिद्धांत आहे की त्या दोघांची भेट झाली किंवा गोपींसोबत कृष्ण आहे, त्याच्यामुळे त्यांना जास्त आनंदाची अनुभूती होईल आणि आपल्याला काय मिळेल असं जर वाटेल तर हे विचार करणं चुकीचं आहे. की त्यांच्या संगतीने त्यांना जेवढा आनंद मिळतो त्याच्यापेक्षा त्यांचा संघ घडून आणणाऱ्यांना खूप अधिक आनंद मिळतो, असा आध्यात्मिक जगतामध्ये उलटा सिद्धांत आहे. म्हणून तोच भोग उपभोक्ता आहे आणि आम्हाला काय मिळणार असा विचार नाही केला पाहिजे. म्हणून गौडीय संप्रदायामध्ये आपला काय भाव आहे की आता हे तुम्हाला थोडंसं ऐकायला जास्त वरच्या लेवलचं वाटेल की आपल्याला गोपी होऊन प्रत्यक्ष कृष्णाचा संग करणे हे आपला उद्देश नाही आहे. गौडीय संप्रदायामध्ये काही संप्रदायामध्ये तो उद्देश असू शकतो की मला कृष्णाची पत्नी व्हायचं आहे किंवा मला कृष्णाची गोपी व्हायचं आणि कृष्णाचा एकांतवास मला मिळवायचा आहे. परंतु गौडीय संप्रदायामध्ये हा सिद्धांत नाही आहे. गौडीय संप्रदायामध्ये काय सिद्धांत आहे? दास दासानुदास, की आपल्याला भगवंतांचा संग करणाऱ्या गोपीचा आणि भगवंतांची सेवा करायची, हा आपला सिद्धांत आहे. हे तुम्हाला समजते का फार जास्त कठीण वाटतंय? हां. तर आपल्यामध्ये पुरुष भावना आहे. एका मुलाला एका मुलीला भेटण्यासाठी मदत करणं, त्यांच्या सुखसुविधा निर्माण करणं हे आपल्याला कधीच जमणार नाही भौतिक स्थितीमध्ये, कारण आपल्याला वाटते मी का इथे नाही आहे. परंतु हीच सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणून प्रभुपादी तात्पर्य सांगतात की परमम पुरुषम, तुम्ही जरी पुरुष असले तरी तो परमपुरुष आहे, तोच सगळ्यांचा भोक्ता आहे आणि आपण किती जरी आटापिटा केलं तरी हे सत्य बदलणार नाही आहे. म्हणून तो जो श्लोक आहे ना, भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सूरदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यापैकी पहिली गोष्ट आहे भोक्ताराम, मीच भोक्ता आहे हे जाणून घे. जेव्हा तू जाणशील की माझी घरातले प्रत्येक व्यक्ती, वस्तू, पदार्थ, माझी संपत्ती, हे जग, फूल, पाणी, हवा सगळं काही भगवंतांसाठी आहे, हे खरंच मनातून जेव्हा कळेल ना, तेव्हा व्यक्तीला आपोआप शांतीची अनुभूती होईल. तेव्हा तो कोणाच्या शरीराची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करणार नाही, भोग घेण्यासाठी प्रयत्न करणार नाही, कारण त्याला आपोआप कळेल की हे सर्व कुणासाठी आहे. पण हे खूप खूप दूरचा सिद्धांत आहे. पण जस्ट इथं हा विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. इथे अर्जुन म्हटला की बाबा हे मला कठीण वाटतं, म्हणून भगवंत म्हणतात तुला अभ्यास करायला पाहिजे, तुझं चित्त इकडे तिकडे जाऊ नको आणि या परमपुरुषाचं जे चिंतन करशील तर तू त्या परमपुरुषाची प्राप्ती करशील. त्याच्यावर तर सांगताना प्रभुपाद सांगतात की पुरुष जरी तुम्ही असले तरी परमपुरुष तो आहे. म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये एका ठिकाणी काय सांगतात, हा किती नंबर आहे? 8 ना. परमपुरुष म्हणजे भोक्ता होय. जीव जरी भगवंतांची तटस्थ शक्ती असली तरी ते भौतिक विकारामध्ये बद्ध झालेले असतात.
ते स्वतःला भोगता समजतात, परंतु ते परमभोक्ता असू शकत नाहीत. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले की भगवंतच हेच आपल्या विविध रूपांद्वारे नारायण, वासुदेव इत्यादी विभूतीच्याद्वारे परमभोक्ता आहेत. कृष्णच भोक्ता आहे, रामच भोक्ता आहे, विठ्ठलच भोक्ता आहे, हे जर कळलं तर जीवन खूप सोपं होऊन जाईल. नंतर प्रभुपाद काय सांगतात? प्रभुपाद योगाची आणि भक्तीची तुलना करतात समोर तात्पर्यामध्ये. योगाभ्यास म्हणजे परमात्म्यावर ध्यान करणे होय. जसं की योगामध्ये ते लोक काय करतात की जो हृदयामध्ये परमात्मा आहे चतुर्भुज त्याचं ध्यान करतात, ध्यानधारणा समाधी याच्यामध्ये. तसंच आपण भक्तीमध्ये काय करतोय प्रभुपाद ते सांगतात. त्याचप्रमाणे हरे कृष्ण जपामुळे मनुष्याचे मन भगवंतांच्या ठाई नित्य एकाग्र राहते. ते परमात्मा चिंतन करतायत, आपण भगवंतांचं चिंतन करतोय. ते परमात्मा चिंतन करण्यासाठी वायूला नियंत्रण करतात, वेगवेगळे आसनं करतात. आपण केवळ भगवंतांचं नामस्मरण करतो आणि नामस्मरणाने आपलं चित्त भगवंतांच्या रूपावरती जावं हा आपला प्रयत्न आहे. तर हे दोन्ही योगांमध्ये अशा पद्धतीने केलं जातं असं भगवंत सांगतात. तर ज्याचं आपण चिंतन करू, आपण त्याची प्राप्ती करू, याच्यासाठी शास्त्रामध्ये एक उदाहरण दिलं जातं की समजा कधी कधी काय होतं, आता हे मी कधी बघितलं नाही की एखादा किडा ना दुसऱ्या किड्याला उचलून घेऊन आपल्या घरट्यामध्ये आणून ठेवतो. भागवतामध्ये असं सांगितलं आहे. तर तो जो आतमधला जो किडा आहे ना, तर या बाहेरच्या किड्याच्या नेहमी भीतीमध्ये असतो की हा मला खाईल, हा मला मारेल. तर त्याच्या चिंतनामध्ये चिंतन करून 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 तो आतला किडा, जो किडा त्याला घेऊन आला त्याच्यासारखा होऊन जातो. असं तुम्ही कधी निसर्गात बघितलंय का? बघितले की नाही बघितलं? हां 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 कुठल्या सब्जेक्टमध्ये? हां. तर मी पण बऱ्याच भक्तांना विचारलं की असं कुठं होतं का, आणि मला पण मिळालं नाही. पण भागवतम असं सांगतं, समजा एखादं हे आहे फुलपाखरू आहे, तर फुलपाखराने समजा एखाद्या किड्याला घेऊन आलं, आळीला त्याच्याजवळ घेऊन आलं. आता फुलपाखरू म्हणतात किंवा दुसरं समजा फुलपाखरू समजून घ्या. तर जो किडा आहे ना, जो ज्याला घेऊन आला आहे हा, तर तो भीतीमध्ये याचं चिंतन करतो की आता मला हा खाणार, आता मला हा मारणार. तर याचं चिंतन करत 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 काय होऊन जातं की त्याचं स्वरूप पण याच्यासारखं होऊन जातं आणि तो पण फुलपाखरू बनून जातो. तर आता हे निसर्गामध्ये होतं की नाही मला माहीत नाही, पण याचा अर्थ असा आहे की आपण ज्या गोष्टीचं चिंतन करू आपण त्याच्यासारखे होऊन जातो. म्हणजे नामस्मरण, श्रवण, कीर्तन करत करत आपण भगवंतांचं चिंतन करतोय. असं करत 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 आपल्याला भगवंतांच्या रूपाची किंवा त्यांची प्राप्ती होते. हे समजावण्यासाठी एक उदाहरण दिलं जातं भागवतामध्ये. जास्त कन्फ्युजिंग असेल तर सोडून द्या. अभ्यास म्हणजे परत परत आठवण करण्याचा सराव करणे. इथे हा श्लोक संपला. बघा आज आपण काय बघितलं, श्लोक नंबर 5मध्ये 5 तर कालच बघितला होता. 5मध्ये बघितलं माझं जर स्मरण केलं तर माझी प्राप्ती होईल. 6मध्ये बघितलं परंतु ज्याचं स्मरण केलं त्याची प्राप्ती होईल. देवाचं स्मरण केलं तर देव मिळेल. व्यक्तीचं स्मरण केलं तर तसं काहीतरी मिळेल. म्हणून काय कर की नित्य प्रत्येक काळी माझं स्मरण कर, तुझं कर्तव्य सोडून देण्याची गरज नाही. अर्जुन म्हणेल हे कठीण आहे. भगवंत म्हणतात हो कठीण आहे, परंतु अभ्यास कर. अशक्य नाही आहे, कठीण आहे. याच्यावरती आपण वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा केली. याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे?